श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. उद्या होळीच्या दिवशी चुकूनही खाऊ नका हा एक पदार्थ. घर आणि आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. नमस्कार सर्वांना. तुम्हा सर्वांचं आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. होळीचा सण आता जवळ आहे. रंगांचा, आनंदाचा आणि उत्साहाचा हा सण. पण तुम्हाला माहीत आहे का, याच होळीच्या दिवशी केलेली एक छोटीशी चूक तुमच्या संपूर्ण कुटुंबाचं आयुष्य बदलून टाकू शकते. अनेक जण कळत नकळत अशा काही गोष्टी खातात ज्या होळीच्या पवित्र अग्नीच्या ऊर्जेला नकारात्मक बनवतात. आज मी तुम्हाला अशा एका पदार्थाबद्दल सांगणार आहे जो होळीच्या दिवशी तुमच्या ताटात चुकूनही नसावा, नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ येईल. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा पदार्थ माहीत असणे तुमच्या कुटुंबाच्या रक्षणासाठी अत्यंत आवश्यक आहे. होळी म्हणजे केवळ रंगांची उधळण नाही, तर होळीच्या दिवशी वातावरणात प्रचंड ऊर्जा असते. आपल्या ऋषीमुनींनी होळीच्या अग्नीला हवन मानलं आहे, कारण या दिवशी आपण जे काही अन्न ग्रहण करतो त्याचा थेट संबंध आपल्या नशिबाशी आणि आरोग्याशी असतं. होळीच्या दिवशी अन्न सात्विक असावे लागते. या दिवशी तामसिक अन्न ग्रहण करणे म्हणजे साक्षात नकारात्मक शक्तींना निमंत्रण देणे होय. तुम्ही काय खाता त्यावरच तुमची पुढची पूर्ण वर्ष अवलंबून असतात. या दिवशी अन्नाचे महत्त्व इतक्या आहे की जर तुम्ही चुकूनही चुकीचे अन्न खाल्ले तर तुमच्या घरातील सकारात्मकता नष्ट होते आणि कलह सुरू होतात. आता तुम्ही म्हणाल, मग खाऊ नये असा तो पदार्थ कोणता आहे? तर मी तुम्हाला नक्की सांगते. होळीच्या दिवशी बाजारामध्ये अनेक भेसळयुक्त आणि तामसिक पदार्थ मिळतात. भेसळयुक्त आणि तामसिक पदार्थ मिळतात, पण एक असा पदार्थ आहे जो आपण श्रद्धेने खातो, पण तो होळीच्या दिवशी तुमच्यासाठी विष ठरू शकतो. अनेकांना वाटते की हा पदार्थ शुभ आहे, पण होळीच्या रात्रीची ऊर्जा त्या पदार्थाच्या गुणधर्मांनी पूर्णपणे उलट करून टाकते. हा पदार्थ खाल्ल्याने घरातील आर्थिक ओढाताण सुरू होते आणि आजारपण येते. तो कोणता पदार्थ आहे हे सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय प्रभावशाली सप्तधान्य उपाय सांगणार आहे, ज्यामुळे तुमचे घर सुरक्षित राहील. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरावर कोणाची नजर आहे किंवा होळीच्या दिवशी काही वाईट होऊ नये, तर हा उपाय तुम्ही नक्कीच करा. होळीच्या दिवशी सकाळी 7 प्रकारचे धान्य, त्यामध्ये गहू, तांदूळ, मूग, उडीद, चणे, तीळ आणि बाजरी एकत्र करा. हे धान्य एका लाल कपड्यात बांधून तुमच्या मुख्य दरवाजावर टांगून ठेवा. त्यानंतर रात्री होळीच्या अग्नीत यातील 1 मूठ अर्पण करा. यामुळे घरातील सर्व नकारात्मकता जळून खाक होईल. आता वेळ आली आहे त्या पदार्थाचा खुलासा करण्याची. होळीच्या दिवशी उडीद डाळपासून बनवलेले पदार्थही कोणतेही पदार्थ जसे की वडा किंवा तिखट पदार्थ खाणे अत्यंत अशुभ मानले जाते. शास्त्रानुसार होळीच्या दिवशी उडीद हे राहू आणि केतूच्या नकारात्मक ऊर्जांना आकर्षक करते. अनेक लोक होळीच्या दिवशी दही वडा खातात, पण हे तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती बिघडून शकते. त्यामुळे होळीच्या दिवशी हे खाणे टाळा आणि त्याऐवजी सात्विक अन्नाचा आस्वाद घ्या. होळीच्या दिवशी ग्रहाची स्थिती अत्यंत संवेदनशील असते. आपण सर्वजण एकाच रंगात न्हाऊन निघतो, पण तुम्हाला माहीत आहे का की तुमच्या राशीनुसार काही विशिष्ट रंगांचा वापर आणि काही विशिष्ट गोष्टींची काळजी घेतल्यास होळीची सकारात्मक ऊर्जा दुप्पट होऊ शकते. चला आपण जाणून घेऊया तुमची राशी तुम्हाला काय सांगते. 1. अग्नितत्वाच्या राशी. मेष, सिंह व धनु. तुमच्यामध्ये ऊर्जा आणि उत्साह भरपूर असतो. होळीच्या दिवशी तुम्ही खूप उत्साही असता, पण अतिउत्साहामुळे काही चुका घडू शकतात. त्यामुळे काय करावे? तुम्ही पिवळ्या किंवा केशरी रंगाचा वापर करा, ज्यामुळे तुमच्या कुंडलीतील गुरुग्रहाची कृपा होईल. सावधानता काय बाळगावी? अति गडद लाल रंग टाळा, कारण तो तुमच्यातील राग वाढवू शकतो. 2. पृथ्वी तत्वाच्या राशी. वृषभ, कन्या, मकर. तुम्ही स्वभावाने स्थिर आणि व्यावहारिक आहात. होळीच्या दिवशी तुम्हाला मनाची शांती हवी असते. काय करावे? हिरव्या किंवा पांढऱ्या रंगाचा वापर करा. हे रंग तुमच्या आयुष्यात नवीन संधी आणि स्थिरता घेऊन येतील. सावधानता. या दिवशी कोणाशी वाद घालू नका. तुमची वाणी गोड ठेवा.
3. वायू तत्वाच्या राशी. मिथुन, तूळ आणि कुंभ. तुम्ही चंचल आहात, तुम्हाला बदल आवडतात. होळी तुमच्यासाठी नवीन विचारांचे द्वार उघडू शकते. काय करावे? आकाशी किंवा गुलाबी रंगाची निवड करा. यामुळे तुमच्या मनातील गोंधळ सुरू होईल आणि विचारात स्पष्टता येईल. सावधानता. जास्त गोंगटाच्या ठिकाणी जाणे टाळा. शांत चित्ताने होळी साजरी करा. 4. जलतत्वाच्या राशी. कर्क, वृश्चिक आणि मीन. तुम्ही भावूक आहात. होळीच्या दिवशी तुमच्यावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव लवकर पडू शकतो. काय करावे? गुलाबी किंवा रुपेरी, सिल्वर व्हाईट छटाचा वापर करा. हे रंग तुमच्या संरक्षणासाठी कवच बनतील. सावधानता. अनोळखी व्यक्तीने दिलेले पदार्थ किंवा पेय घेताना अत्यंत सावधगिरी बाळगावी. तसेच सर्वांनी लक्षात ठेवा, होळीच्या दिवशी केलेली छोटीशी कृती वर्षभर तुमच्या पाठीशी उभी राहते. तुमच्या राशीनुसार होळीच्या पवित्र अग्नीचा लाभ घेण्यासाठी हे तोडगे आणि उपाय तुम्ही नक्कीच करा. मेष, सिंह, धनु. अग्नितत्व राशी. तोडगा. होळीच्या अग्नीत 3 लवंगा आणि थोडी गुळाची खडी अर्पण करा. फायदा. हे केल्याने तुमच्यातील अकारण राग शांत होईल आणि शत्रूवर विजय मिळेल. वृषभ, कन्या, मकर. पृथ्वी तत्व राशी. तोडगा. 1 मूठभर काळे तीळ होळीच्या अग्नीमध्ये आपल्या डोक्यावरून 7 वेळा ओवाळून अर्पण करा. फायदा. धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील आणि नोकरीतील अडथळे दूर होतील. मिथुन, तूळ, कुंभ. वायू तत्व राशी. तोडगा. होळीच्या दिवशी 5 विड्याची पाने होळीच्या अग्नीला अर्पण करा. फायदा. तुमच्या निर्णयातील गोंधळ सुरू होईल आणि मानसिक शांती मिळेल. नवीन व्यवसायासाठी हे खूप शुभ मानले जाते. कर्क, वृश्चिक, मीन. जलतत्व राशी. तोडगा. होळीच्या अग्नीत थोडे तांदूळ आणि दूध अर्पण करा. सावधानपणे अग्नीच्या जवळ जाऊ नका. फायदा. तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल आणि आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. होलिका दहन दिवशी शास्त्रानुसार मुळा आणि सोयाबीन यांसारखे पदार्थ खाणे वर्ज्य मानले जाते. या दिवशी होळाष्टक काळ सुरू असल्याने अनेकजण शुभ कार्य आणि ठराविक अन्नपदार्थ टाळतात. आरोग्याच्या दृष्टीने पचायला जड पदार्थ टाळावेत. तसेच मांसाहार आणि नशा करणेही होळीच्या दिवशी टाळले पाहिजे. होळीच्या दिवशी टाळण्याच्या मुख्य गोष्टी कोणत्या आहेत? मुळा. धार्मिक मान्यतेनुसार होळीच्या दिवशी मुळा खाणे अशुभ मानले जाते. तसेच सोयाबीन आणि काही ठिकाणी विशिष्ट भाज्या वर्ज्य मानल्या जातात. मासे, अंडी. पारंपरिकपणे काही भागात मांसाहार केला जात असला तरी अनेक ठिकाणी या दिवशी शाकाहारी जेवणाला प्राधान्य दिले जाते. पचायला जड अन्न, जास्त तेलकट, तिखट किंवा पचनास जड पदार्थाचे अतिसेवन टाळावे, कारण यामुळे आरोग्याच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. का टाळावेत? धार्मिक कारण. होळीपूर्वीचा काल होलाष्टक अशुभ मानला जातो, त्यामुळे खानपानात संयम राखला जातो. आरोग्य कारण. होळीच्या आसपास ऋतू बदलत असतो, त्यामुळे पोटाचे विकार टाळण्यासाठी हलके आणि पचनास सोपे अन्न खाण्याचा सल्ला दिला जातो. होळीच्या दिवशी वांग्याची भाजी देखील खाऊ नये. होळीच्या दिवशी कोणते उपाय करावेत ते आता आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहूया. होळी हा केवळ रंगांचा सण नाही, तर आनंद, संपत्ती, समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा वाढवण्याची एक संधी असल्याचं मानले जाते. या दिवशी एकमेकांना रंग लावण्याव्यतिरिक्त लोक घरात समृद्धी राहावी म्हणून काही सोपे वास्तू आणि ज्योतिषीय उपाय देखील करतात. होळी हा सण रंग आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी केलेले काही खास वास्तू उपाय तुमच्या तिजोरी भरू शकतात आणि पैसे तुमच्या घरात सुरळीत येऊ शकतात. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर केशर किंवा हळदीने स्वस्तिक बनवा. स्वस्तिक हे सुख, समृद्धी आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते. होळीच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या घराचा मुख्य दरवाजा पूर्णपणे स्वच्छ केला आणि त्या जागेवर हळदीने स्वस्तिक काढला तर त्याचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर होतो. घराच्या मुख्य प्रवेशद्वारासोबतच तिजोरीवर आणि पूजास्थळावर केशर किंवा हळदीने स्वस्तिक चिन्ह बनवावे. असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा पसरतेच, शिवाय तुमच्या व्यवसायात आणि नोकरीत प्रगतीच्या संधीही निर्माण होतात. गुलाल आणि कुंकूने लक्ष्मीची पूजा करा.
होळीच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्नान केल्यानंतर सर्वप्रथम देवी लक्ष्मीला गुलाल आणि कुंकू अर्पण करा. तसेच शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करा. या उपायामुळे तुमच्या घरात संपत्ती टिकून राहील आणि नवीन संधी येतील. जर तुम्ही या दिवशी देवी लक्ष्मीसोबत भगवान विष्णूंची पूजा केली तर तुम्हाला दुहेरी लाभ मिळू शकतो. होळिका दहनाच्या राखेने करा हा उपाय. होळिकेचा अग्नी खूप पवित्र मानला जातो. जेव्हा होळिका दहन होते तेव्हा त्याची राख घरात आणून योग्य ठिकाणी ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. जर तुम्ही होळिका दहनची राख घरी आणली आणि तुमच्या घराच्या तिजोरीत ठेवली तर तुमच्या घरात पैसा येत राहतो आणि संपत्ती वाढते. या उपायाने गरिबी कधीही घरात येत नाही. या उपायासाठी तुम्ही होळिकाची राख लाल कापडात बांधून तुमच्या तिजोरीत, दुकानात किंवा तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवावी. यामुळे तुमच्या व्यवसायात आणि घरात समृद्धी येईल. हनुमानजींना सिंदूर अर्पण करा. होळीच्या दिवशी हनुमानजींना सिंदूर, शेंदूर अर्पण करण्याचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी जर तुम्ही कोणत्याही हनुमान मंदिरात गेलात आणि चमेलीच्या तेलात शेंदूर मिसळून जे बजरंग बलीला अर्पण केले आणि ओम हनुमते नमः या मंत्राचा जप केला तर ते तुमच्यासाठी खूप शुभ मानले जाते. असे केल्याने तुम्हाला सर्व प्रकारच्या आर्थिक समस्यापासून मुक्तता मिळू शकते आणि दीर्घकाळापासून असलेल्या कर्जापासून मुक्तता मिळू शकते. होळीला धान्य आणि मिठाई दान करा. होळीला दान करण्याचे खूप महत्त्व आहे. जर तुम्ही या दिवशी गरजूंना धान्य, मिठाई, कपडे, फळे आणि पैसे दान केले तर तुम्हाला शुभ फळे मिळू शकतात. जर तुमच्या घराची आर्थिक परिस्थिती चांगली नसेल तर तुम्ही विशेषतः होळीच्या दिवशी गहू, हरभरा, गूळ आणि नारळ दान करावे. या उपायाने तुम्हाला आर्थिक फायदा होईल. या उपायामुळे केवळ पितृदोषच नाहीसा होत नाही तर तुमच्या कुटुंबात आनंद, शांती आणि समृद्धी देखील टिकून राहते. पेटवलेल्या होळीच्या भोवती किती परिक्रमा घालाव्या. अग्नीची पूजा करताना या गोष्टी चुकू नका. पंचांगानुसार 2 मार्चच्या रात्री होळी पेटवली जाईल. संध्याकाळी 5:55 वाजल्यापासून भद्रकाळ सुरू होणार असून तो 3 मार्चच्या पहाटे 4:28 वाजेपर्यंत असेल. यंदा भद्रा पृथ्वीलोकात मांडली जात असल्यामुळे प्रदोष काळात म्हणजे सांजवेळी होळीचं पूजन आणि दहन करणं सर्वात उत्तम ठरेल. या दिवशी गरजूंना दान देणं खूप महत्त्वाचं किंवा पुण्याचं मानलं जातं. होळी पेटवण्यापूर्वी तिची मनोभावे पूजा करावी. होळीला सुती धागा गुंडाळत 5 ते 7 वेळा प्रदक्षिणा घालाव्यात. होळीच्या अग्नीमध्ये नारळ, अक्षता आणि जवस अर्पण करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. महाराष्ट्रात होळीला नैवेद्य म्हणून पुरणपोळीचा मान असतो. त्यामुळे होळी रे होळी, पुरणाची पोळी असे म्हणत होळीला नैवेद्य दाखवून मगच ती पेटवली जाते. होळीच्या वेळी पांढऱ्या, पिवळ्या किंवा लाल रंगाचे साधे सुती कपडे घालणं शुभ मानलं जातं. या दिवशी चांबड्याचे बेल्ट, पाकिट किंवा काळ्या रंगाचे कपडे घालू नयेत, कारण त्यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होऊ शकते असं मानलं जातं. अनेक ठिकाणी होळी पेटून लोक लगेच घरी परततात, पण तसं करू नये. होळीच्या अग्नीजवळ थोडा वेळ थांबून तिची ऊब घ्यावी. असं मानलं जातं की होळीच्या अग्नीत एक विशेष शक्ती असते जी आपल्या शरीरातील आणि मनातील नकारात्मकता नष्ट करते. दुसऱ्या दिवशी सकाळी होळीची राख विभूती घरी आणून ती कपालाला लावणं आणि घराच्या कोपऱ्यात शिंपडणं वास्तुदोष दूर करण्यासाठी खूप चांगलं मानलं जातं. होळीचा दिवस हा घरात शांती आणि समृद्धी मागण्याचा असतो. या दिवशी मांसाहार किंवा मद्यपान करणं पूर्णपणे टाळावं. तामसी अन्न घेतल्यामुळे धनहानी किंवा आरोग्याच्या तक्रारी उद्भवू शकतात असं जुने जाणकार सांगतात. त्यामुळे या दिवशी सात्विक आहार घेणं हितकारक असतं. नकारात्मक शक्तीचा प्रभाव टाळण्यासाठी महिलांनी होळीच्या पूजेच्या वेळी आपले केस मोकळे सोडू नयेत. केस व्यवस्थित बांधून पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते अशी धारणा आहे. अशा प्रकारे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं की उद्या होळीच्या दिवशी चुकूनही खाऊ नका हा एक पदार्थ घर आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. तसेच होळीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये ही संपूर्ण माहिती आपण एका व्हिडिओमध्ये पाहिली. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांना होलीच्या खूप खूप शुभेच्छा. हॅप्पी होली.